पाहिजे. राज्यसेवेची पूर्व परीक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. सरकारने जो निर्णय घेतला आहे आयोगाने त्याचा आम्हाला जाहीर निषेध आहे. यामुळे आमच्या भवितव्यावर काय परिणाम करणार आहे याचा विचार गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. हा आमच्या सर्व मुलींचा लास्ट चान्स आहे. त्यानंतर आमचं आयुष्य पूर्ण वाटोळं होणार आहे. मला असं वाटते की 14 तारखेची एक्झाम झालीच पाहिजे आणि ती घेतलीच पाहिजे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू म्हणजे करू. माझं नाव अंकिता राऊत. आज 5व्यांदा एक्झाम पुन्हा एकदा कॅन्सल केली आणि त्यासाठी आम्ही इथे चक्काजामसाठी जमलो आहे. गव्हर्नमेंटला हे कदापि शोभलं नाही. ऐन 2 दिवसाच्या आधी एक्झाम कॅन्सल झाली. याच्यापूर्वी असंच झालं. आज महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतची निवडणूक झाली. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहे. शक्ती प्रदर्शन होत आहे पोहरादेवीसारख्या ठिकाणी इतक्या क्रूर घटनेसाठी आणि MPSC एक्झाम कॅन्सल करताय. फक्त MPSC का बरं? याच्यात गव्हर्नमेंटचं काय दिसून करायचं? कोरोनामुळे ही MPSC कॅन्सल केली कदापिही नाही. याच्या मागे नक्की सरकारचा कोणता तरी वेगळा हेतू आहे. याच्यावरून हे स्पष्ट सिद्ध होते. कारण जर कोरोनामुळे जर एक्झाम कॅन्सल केली असती तर सगळ्या एक्झाम कॅन्सल केल्या असत्या. आरोग्य विभागाची एक्झाम झाली, NTPCची एक्झाम झाली, केंद्र शासनाच्या सगळ्या एक्झाम होत्या. मग MPSC का कॅन्सल होत आहे? आणि त्यातही राज्यसेवा कंबाईन सारख्या. बस एवढंच म्हणून अनुजा राऊत. अचानकपणे MPSCची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जो MPSC मंडळाने घेतलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. कारण काहीही असलं, कोरोनाचं संकट हे मोठं संकट आहे हे जरी मान्य केलं तरी इतक्या 2 आणि 3 दिवस आधी अशा पद्धतीने निर्णय घेणं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ज्या युवकांनी याची महिने तयारी केलेली आहे त्यांना अचानक अडचणीत टाकल्यासारखं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे राज्य शासनाला की त्यांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हा निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे. मुलं आज बेरोजगारीमुळे परेशान झालेले असताना अनेक वर्ष अनेक महिने ते आपल्या गावापासून आपल्या घरापासून दूर राहून MPSC, UPSC आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. येणाऱ्या प्रत्येक परीक्षाची ते चातकाप्रमाणे वाट बघत असतात आणि त्यांनी तयारी केल्यानंतर त्याच्यावर अचानकपणे आपण त्या परीक्षा रद्द करणं हे मला असं वाटतं कुठंतरी चुकीचं आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि राज्य शासनाला विनंती करतो की आपण तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. MPSC घ्या नाहीतर खुर्ची खाली करा. MPSC घ्या नाहीतर खुर्ची खाली करा. MPSCची परीक्षा झालीच पाहिजे. MPSCची परीक्षा घ्या नाहीतर खुर्ची खाली करा. MPSCची परीक्षा झालीच पाहिजे. बरोबर आहे. MPSCची परीक्षा झाली पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण करा. ठाकरे सरकारचा जाहीर निषेध. आमची मागणी पूर्ण करा. आमची मागणी झालीच पाहिजे. कंबाईन 10 तारखेला 11 तारखेला झालीच पाहिजे.
2019ची जाहिरात असताना विद्यार्थ्यांना लेटेस्ट धरण्याचं काम चालू आहे. सगळे इलेक्शन होतात. पश्चिम बंगालमध्ये दुसरा कोरोना गेला कुठं? 2-2 लाखाच्या रॅल्या निघत असताना कोरोना जात आहे कुठं? फक्त महाराष्ट्रात या अडचणीत आणण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठी धरण्यासाठी कोरोना आहे का? आमच्या जवान्या सडत आहेत. 28 वर्षाच्या पोराला तुम्ही मुख्यमंत्री असताना मंत्रीपद दिला. आमचं काय? आम्हाला पद हवं आहेत. आमच्या मेहनतीच्या बळावर मागतो. आम्ही गणेशाच्या तर 2 वर्ष झालं ॲड नाही आहे तर परीक्षा पुढे ढकलल्या जाईल. अरे आमच्या भावनांचा विचार करा. आज आत्महत्या करायची वेळ आली. शेतकरी आत्महत्या करतो, आज विद्यार्थी आत्महत्या करायची वेळ आहे. सरकार बघतंय. ह्या सरकारला आम्ही विद्यार्थ्यांकडून एकच मागणी आहे, कळकळीची विनंती आहे. अरे बाबा तुम्ही एक्झाम पुढे ढकलता, परीक्षा घ्या. कोरोनाचं कारण सांगू नका, कारण आज आमच्या पोटाचा भवितव्याचा प्रश्न आहे. नाहीतर आम्हाला रोजगार भत्ता तरी चालू करा. जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत आम्हाला रोजगार भत्ता तरी चालू करा. कारण आमच्या सर्वांचं इतकं मेंटली प्रेशरमध्ये गेलो सर. आम्ही 2 दिवसावर एक्झाम होती, ती एक्झाम सुद्धा पोस्टपोन झाली. म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही परीक्षा द्यावं का आत्महत्या करावं? सरकार तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा हात जोडून की आमच्या परीक्षा घ्या, अन्यथा मग आत्महत्येशिवाय पर्याय नाही, आम्हाला पर्याय राहणार नाही. सदर परीक्षा ही 14 मार्चची नसून ही परीक्षा 2020-5 एप्रिलची आहे, जी सलग 4थ्यांदा पुढे ढकललेली आहे. अरे चालले काय या राज्यामध्ये? विधानसभेचे इलेक्शन होतात, विधान परिषदेचे इलेक्शन होतात, ग्रामपंचायतीचे इलेक्शन होतात. तिथं कुठं नेम लागू नाही, तिथं काही कोविड नाही, पण फक्त MPSCची परीक्षा म्हटलं की त्यांचा कोविड आठवतो. अरे चाललंय काय? इथं ग्रामीण भागातून मुलं आलेली आहेत, आर्थिक चणचण आहे, सध्या कसोटीचा काळ आहे कोविडचा, त्यात देखील मुलं आम्ही काटकसर करून अभ्यास करत आहोत. अरे आमची वय वाढत आहेत. तुम्ही जरी वय वाढून दिला तरी वाढलेल्या वयाचं करायचं काय? अरे आमची लग्न कशी होणार? आम्ही घरातल्यांना उत्तरं काय द्यायची? सलग 4थ्यांदा परीक्षा पुढे ढकलली. UPSCच्या एक्झाम झाल्या, रेल्वेच्या एक्झाम झाल्या, बँकिंगच्या एक्झाम झाल्या, तर MPSCच काय माग राहिली? MPSCच काय एक्झाम होऊ शकत नाहीत? आम्ही आता अभ्यासिकेत बसतो, अभ्यासिकेत सर्व नियम पालन करतो, सगळं सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर वगैरे. तर मी एक्झाममध्ये का नाही? एक्झाममध्ये देखील नियम आहे आयोगाचा की तुम्हाला किट देतो, सगळ्या गोष्टी देतो. तिथंच काय सोशल डिस्टन्सिंग फॉलो होऊ शकत नाही? तिथंच काय अडचण येतात? का सरकार कुणाच्या दबावाला, कुठल्या का समाजाच्या दबावाला बळी पडून हा निर्णय घेत आहे का? हाच कुठेतरी मनात एक संख्या निर्माण होत आहे. एवढंच म्हणणं आहे की 14 तारखेची परीक्षा ही 14 तारखेला झालीच पाहिजे आणि सरकारने आपला निर्णय बदललाच पाहिजे आणि तो निर्णय बदलण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. किंवा ज्यांच्याकडे नंबर नसतील तरी मॅडमला नंबर करेल त्यांना आपण सगळ्यांना जाऊन एक निवेदन देऊ. ठीक आहे? एकदम आमच्या हक्काची, अरे एकदम आमच्या हक्क झालीच पाहिजे. अरे पुढे गेलेली परीक्षा झालीच पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? पुढे गेलेल्या परीक्षा, अरे पुढे गेलेली परीक्षा आमच्या हक्काच्या, अरे MPSC आमच्या हक्काची, या सरकारचा निषेध असो. अरे परीक्षा आमच्या हक्काच्या, अरे MPSC आमच्या हक्काची. परीक्षा अरे पुढे गेलेली परीक्षा, अरे निर्णय बदललाच पाहिजे. अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. पुढे गेलेली परीक्षा या सरकारचं, अरे MPSC कोणाच्या बापाची नाही. अरे सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? MPSC आमच्या हक्काचे, MPSC आमच्या हक्काचे. या सरकारचा जाहीर निश्चय असो. MPSC आमच्या हक्काचे, MPSC आमच्या हक्काचे. करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? MPSC आमच्या हक्काचे.
14 मार्च रोजी आयोगात जे परीक्षा आमची राज्यसेवा पूर्व परीक्षा होती जी आज त्यांनी रद्द केला, ती परीक्षा आमची 14 मार्चला झाली पाहिजे अशी आमच्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. ही आमची फक्त MPSCची परीक्षा नसून ही आमच्या सगळ्यांच्या संयमाची परीक्षा आहे. आजपर्यंत आयोगानं 4 वेळा ही परीक्षा कॅन्सल केलेली आहे. इथं येणारी सगळी मुलं ग्रामीण भागातली असतात. या ग्रामीण भागातल्या मुलांना जवळजवळ ही जर आर्थिक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बरेच जण इथं रूम करून राहतात, त्यांचा पोटापाण्याचे हाल होतात. हे सगळं असताना लॉकडाऊन हा कोरोनाचा काळ इतका म्हणजे रोगाचं संक्रमण असताना सुद्धा आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून जे काय आहे ते सगळं पालन करून आम्ही आजपर्यंत अभ्यास करू शकतोय. तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून तुम्ही सगळे सॅनिटायझर सगळे वापरून का परीक्षा का होऊ शकत नाही असा सगळ्यांचा आमचा मुद्दा आहे. इतका UPSCची परीक्षा होऊ शकते, बँकिंगच्या परीक्षा होऊ शकतात, तर मग आमची राज्यसेवेची सुद्धा परीक्षा झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. राज्यभरातले जे विद्यार्थी आहेत MPSCचे अभ्यास करणार आहेत ते संतापलेले कशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत आईल्याकडे कोल्हापूर सुद्धा उमटताना दिसत आहेत. परीक्षा बसल्या जाऊ शकतात तर मात्र राज्यसेवेच्या परीक्षेसाठी सरकारला काय प्रॉब्लेम आहे? नेमका कुणाच्या पोटात दुखते की असंख्य गरिबांची मुलं काही विचारते MPSCची परीक्षा पुढे ढकलल्यामुळं ठिकठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती उतरत आहेत आणि शासनाचा या ठिकाणी धिक्कार करत आहेत. सरकारच्या विरोधातला आपला संताप व्यक्त करत आहेत. कोल्हापुरात देखील MPSCचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी अचानकपणे हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी अडवलेला आहे. त्यामुळं रस्त्याच्या चारी बाजूला ट्रॅफिक जे आहे त्या हळूहळू जाम होताना या ठिकाणी दिसत आहे. सायबर चौकातली हे दृश्य आहेत. अर्थातच शिवाजी विद्यापीठात जायचं असेल कोल्हापूर शहरातून तर याच ठिकाणाहून आपल्याला विद्यापीठात जावं लागते आणि एक प्रकारे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर म्हणायला हरकत नाही. त्यांनी या ठिकाणी हा रस्ता रोको जो आहे तो सुरू केलेला आहे. आपण बघू शकता आत्ताच हा रस्ता रोको सुरू केलेला आहे तरी देखील वाहनांची जी कोंडी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. रणरणत ऊन आहे पण उन्हाची पर्वा या ठिकाणी विद्यार्थ्यांना नाही आहे. कारण किती वर्ष MPSCचा अभ्यास करायचा हा प्रश्न त्यांना या ठिकाणी भेडसावतो आहे. आईवडिलांना काय उत्तर द्यायचं, घरातल्या भावंडांना काय उत्तर द्यायचं, भाऊबंदिकीला काय उत्तर द्यायचं, गावातल्या लोकांना काय उत्तर द्यायचं, हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी त्यांना भेडसावतो आहे. अनेक मुलं जे आहेत ते खेड्यातून या ठिकाणी शहरात शिकायला आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावलेले आहेत. त्यांना दर महिन्याला हॉस्टेलचं भाडं जे आहे ते या ठिकाणी भरावं लागतं. त्याचबरोबर त्यांनी खाजगी खोल्या देखील या ठिकाणी अभ्यासासाठी भाड्याने घेतलेल्या आहेत. त्या खोल्यांचं भाडं त्यांना दर महिन्याला या ठिकाणी द्यावं लागतं. त्याशिवाय मेसचे पैसे म्हणजे खानावळीचे देखील दर महिन्याला पैसे जात आहेत आणि वर्षामागून वर्ष जात आहेत पण MPSCच्या परीक्षा काय होत नाहीत. 5व्यांदा या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. त्यामुळं हे विद्यार्थी आज पाणी डोक्यावरून जात असल्यामुळं संतापलेले आहेत आणि या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. सर्व मीडियाकर्मी माझे मित्र जे आहेत या ठिकाणी G24 ताचे प्रताप नाईक आहेत, बाकी त्याशिवाय इतरही न्यूज चॅनलचे जे मित्र आहेत ते माझ्याबरोबर या ठिकाणी रिपोर्टिंग करत आहेत. एक
सामायिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी देखील या ठिकाणी सरकारचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी धिक्कार करतोय। या परीक्षा रद्द न करता तात्काळ घेतल्या पाहिजेत अशी माझी देखील या ठिकाणी भूमिका आहे। आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे। एमपीएससीची एक्झाम झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। एमपीएससीची एक्झाम झालीच पाहिजे। रेकॉर्डिंग करता पोलिसांची फोर्समध्ये जाणार आहे। अरे ते टीचर नाही आहे। तुम्ही सांगता की थोडं दिसतं काम करतोय बसा डॉक्टर साहेब आपण गाडीमध्ये मी बोलत काय मी माझं काम करतोय। काय रे आपली गाडी बोलो बोलो आई जाईल तुमच्या मध्ये घ्या रे अरे शर्ट मध्ये घ्या ना। अरे सरकार तुमच्याकडे मागणी करून राहिले का? अरे सरकारकडे मागणी करून राहिले सगळे महाराष्ट्र सरकारकडे मागणी करा, आंदोलन करा तुम्ही। अरे मग आंदोलन हे काय घाट करून राहिले का? हे आंदोलन नाही करून राहिले तुम्ही शहाणपणा मला कशाला शहाणपणा? अरे एवढ्या पोरींना आतमध्ये कोंबला तुम्हाला समजत नाही का एवढं? वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बिलकुल नाही चोर माले, असं नाही. चोरासारखं पोरांना कोंडलं. हे चोर आहे का एमपीसी का बसणारे पोर आहे? करू नये हे चोरासारखं सरकार आम्ही त्यांना सरकारचे कुत्रे झाले. तुम्ही पण कुत्रे ताब्यात घ्यायचं असेल घ्या. तुम्ही पण कुत्रे शिकवता का? असं काही शोभते का एवढं कुत्रे फित्रे कोंबणं शोभते का चोरासारखं? मला हे सांगा साहेबांना ताब्यात देतात. डॉक्टर साहेबांना ताब्यात चालेल. आम्हाला मी सन्मानाने घेतोय. तुम्ही करा ना पडून राहिलं मला. चोरासारखं कोंबत असेल तर बिलकुल 3 वेळा नसून 5 वेळा फसवणूक करताय आमचं. अहो तुम्ही आश्वासन देऊन कोणाला फसवताय? आम्ही आमच्या हक्काची तुम्हाला वारंवार सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? नाही आहे. तर या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करण्याकरिता स्पर्धा परीक्षेचे सर्व मुलं या ठिकाणी जमलेले आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की हे परीक्षा झालीच पाहिजे. सरकारला मला एक वाटते की काही सरकार डिसिजन घेत नाही. वारंवार घरात बसून तुम्हाला लोकांच्या समस्या कळणार आहे का? अहो विद्यार्थी ज्या मानसिकतेत आपल्या हातात जीव घेऊन आज रस्त्यावर आंदोलन करत आहे. अहो आंदोलनाची भूमिका कोणी आणली? तुम्ही आणली. कालपर्यंत आमच्या हातात पुस्तक होतं आणि आज आम्हाला रस्त्यावर उभं राहिला होतं तुम्ही. या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांची जे तळमळ आहे ही हळहळ आहे, हे तुम्हाला कळणार का? अहो आज घराचे 100 रुपये गेली. सगळा डामाडोल सुरू आहे. युवकांच्या भविष्याशी असे खेळतात तर एक दिवस त्याचा जर उद्रेक झाला तर याला जबाबदार तुम्ही शासन राहतात. या पद्धतीने शासनाला चेतावणी देऊन या ठिकाणी ताबडतोब परीक्षा घेण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा आणि युवकांना न्याय द्यावा, या ठिकाणी आमची मागणी आहे. झाल्या तर तुम्हाला जर भरती घ्यायची नसेल, मराठा आरक्षणाला जर तुम्ही घाबरत नसाल किंवा काय याचा सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? तुमच्या कायद्याला सगळ्या गोष्टीला सन्मान देऊन कोणते गुन्हे दाखल होऊ नये या कारणास्तव पद्धतशीर नोकरी आमच्या हक्काची, नोकरी आमच्या हक्काची. भारत माता की सरकारचं एमपीसीच्या परीक्षा आमच्या भविष्याची खेळवाड करणार सरकारचं, आमच्या भविष्याची खेळवाड करणार. झाली पाहिजे. मंगेश कसा अन्याय झाला ते सांगा. नाही गव्हर्नमेंटने आता या तारखेला एक्झाम द्यायला पाहिजे आणि आताच्या आताच निर्णय घ्यायला पाहिजे. आताच्या आताच ठरवायला पाहिजे. एकूण तारखेला नाहीतर पोरं कशी खाली उतरले असतो अशी कधी पहिल्यांदा गव्हर्नमेंटला कळायला पाहिजे की एवढी जरा खाली बस. ओय हे दादा दोस्ता गाड्या पाठवा. गाड्या 1-2-3 गाड्या पाठवा. सरकी खेळतात ना. म्हणजे आज जो सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो डेफिनेटली खूपच चुकीचा आहे. कारण हा तुम्ही जो एवढा मोठा MPCचा क्राऊड बघता
यामध्ये 80 ते 90% मुले ही सामान्य शेतकरी वर्गातील आहेत. गेले 1 वर्ष शासनाने हा जो एक्झामची तारीख जी टोलवत ठेवलेली आहे, त्यामुळे खरंच म्हटलं तर मुलांच्या मानसिकतेत खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे मुले ही कोणत्याही मानसिक भावनेतून जाऊ शकतात. कारण एवढा मोठा निर्णय शासन 2 दिवसात घेऊ शकतं आणि क्विक मुलं हा निर्णय जो ऐकतात आणि त्याला रिस्पॉन्स देतात, त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होणारच. विषय आहे की मुलींचा याच्यामध्ये खूप मोठा लॉस आहे. कारण आता जर MPSCच्या मुली बघितल्या तर आपण 28 ते 30 एजमधील आहेत. कारण त्यांना आईवडिलांनी खूप कमी वेळ दिलेला असतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि शासनाने असे 2 वर्ष जर आपले गेलेलेच आहेत आणि आता माननीय शासनाला अशी माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही जी एक्झाम आहे ती जी दिलेली वेळ आहे त्यातच घ्या. कारण मुलांच्या मानसिकतेवर खूप मोठा जबर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, नाव सांगा. सरोजिनी कांबळे. की विद्यार्थ्याची आत्महत्या होऊ शकते. कारण हीच कंडिशन आहे की 4 वर्षापासून 5 वर्षापासून हाच करत आहे. आम्ही एकच पुस्तक 10 वेळेस वाचत आहे, पण हा सरकार आमच्यासोबत असं काम करत आहे. आम्हाला एकच मागणी आहे की आम्ही असं काही हिसकाळून नाही मागत आहोत. आमच्या मेहनताचं फळ, हक्काचं फळ आम्ही मागत आहोत. ही सरकारला एकच विनंती आमची की आमची मागणी पूर्ण करा. आम्ही राजकारणी नाही, कोणत्या संघटना नाही, कोणता अपक्ष नाही, कोणता पक्ष नाही. आमचा एकच पक्ष आहे, फक्त विद्यार्थी पक्ष. आमचा एकच पक्ष आहे, विद्यार्थी पक्ष. फक्त तुमचं एकच लक्ष आहे, आमच्यावर लक्ष. फक्त तुमचं लक्ष आहे, आमच्यावर लक्ष. हीच आमची नम्र विनंती सरकारला, हात जोडून विनंती. आज प्रत्येक माझ्या मंदिरात तुम्ही गर्दी किती काय दिली नाही परीक्षेवर काय करते काय कसं तर काय करून ऍडजस्ट करून येतं इथे आणि इथं निम्या रस्त्यात आल्यावर त्याला कळते परीक्षा कसं झाली, मग त्याला माघारी जायचं का पुण्यात. MPSC परीक्षा MPSC परीक्षा परीक्षा आमच्या हक्काची, परीक्षा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, परीक्षा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, परीक्षा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. रोल. सरकार हमें पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो. सरकार हमें पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो. MPSC परीक्षा झाल्याच पाहिजे, MPSC परीक्षा झाल्याच पाहिजे, MPSC परीक्षा झाल्याच पाहिजे. आता विषय काय होते एखादा गडचिडच करावं लागतं, नाही पुन्हा घ्यायची तयारी ठेवावं लागते व्यवस्थित वेळच्या वेळी. केंद्र एकदम झाले सर सगळीच बाहेर 5 मिनिट चला म्हणा. ती हॅशटॅग PM ला केलं ट्विटरवर. आज 11 मार्चला राज्य सरकारनं म्हणजे MPSCनं असं प्रसिद्धीपत्रक काढलं की 14 मार्च रोजी होणारी MPSC पूर्वपरीक्षा ही आम्ही कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आम्ही पुढे ढकलत आहोत. पण आमचं MPSC आयोग असो किंवा ज्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं जो अहवाल दिला की त्या अहवालाच्या विनंतीनुसार MPSCनं परीक्षा पुढे ढकलली की त्या अहवालात असं म्हटलं की त्यांनी महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे आम्ही MPSCच्या परीक्षा पुढे ढकलतो आहे. पण माझा त्यांना एकच प्रश्न आहे की ज्यावेळेस एखाद्या नेत्याची रॅली असते, एखाद्या नेत्याचा वाढदिवस असतो किंवा इवन आता झालेली ग्रामपंचायत इलेक्शन असू द्या,
या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये असो किंवा रॅलीमध्ये असो कुठं कोरोनाचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं किंवा आज महाशिवरात्री आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महादेव मंदिरात फुल गर्दी आहे. तर या गर्दीमध्ये कोरोना वाढत नाही का? मग ज्यावेळेस तुम्हाला MPSC परीक्षा घ्यायची असते त्यावेळेसच कोरोना वाढतो. आणि दुसरी गोष्ट, आम्ही MPSC करणारी पोरं म्हणजे काय असे थिल्लर पोरे नाही आहेत. सगळे ग्रॅज्युएट वेल एज्युकेटेड पोरं आहेत. त्यांना कोरोनाचं डिस्टन्सिंग कसं असतं हे माहिती आहे. ते भावी प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचे कारण देऊन त्यांची परीक्षा पुढे ढकलणं म्हणजे मला अत्यंत दुर्दैव निर्णय वाटतो. ह्या निर्णयाचा मी सर्व MPSC स्टुडंटच्या वतीनं जाहीर निषेध करतो. नुकसान म्हणजे पोरांचं वय तर वाढत चाललेलं आहे, पण पोरांचं आयुष्य जागेवर थांबलं आहे. आणि सगळेच मिडल क्लास पोरं म्हणजे काय म्हणजे फायनान्शियल डिप्रेशनमध्ये जातात. आईबाप कसे ॲडजस्ट करून देतात ते आम्हाला माहीत आहे. पोरांच्या घरच्यांचं काय असतं हे फक्त पोरांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, पोरांची मेंटॅलिटी तर बिघडतेच, पण पोरींना एक थोडंसं लिमिट असतं की तुम्ही या वेळेत जायचं, या वेळेत माघारी यायचं. पोरं काय संध्याकाळपर्यंत बसू शकतात. मग अशा पोरींनी काय करायचं ज्यांचं वय 25 आहे 26 आहे, आईवडील त्यांच्या लग्नासाठी त्यांना त्या तगादा लावून मागत आणि त्या पोरी करिअरच्या डिप्रेशनमध्ये आहेत. अशा पोरांचं आयुष्य एक धोकादायक वळणावरती असं मला वाटतं. आणि याला जर पुढं काय वेगळं वळण लागलं तर याला पूर्णपणे आयोग आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील. जसं की थोड्या वेळापूर्वी आपल्याला परिपत्रक आलं होतं की ज्या एक्झाम 14 तारखेला होणार होत्या त्या पुढं पोस्टपोन झालेल्या आहेत. याच्यामुळं हे खूप लवकर कळायला लागलं आहे की आमचं किती डिप्रेशनमध्ये जायला लागलो आहे. मुलांचं तर चाललंच, पण मुलींना घरनं पण प्रेशर यायला लागलेलं आहे एक्झामला घेऊन. आमचा मुद्दा हा आहे, मी डायरेक्टली आयोगाला किंवा सरकारला एक मुलगी म्हणून विचारते, जर असं जर चालत राहिलं तर मुलींनी किती वेळ या क्षेत्रात वेळ द्यावा. आम्हाला घरनंही प्रेशर येते लग्नासाठी. आम्ही काय मग त्या अनएज्युकेटेड मुलींसारखं घर चूल मूलच करायचं का? आमचे काही ड्रीम्स नाही आहेत का? आम्ही मुलांच्या बरोबर नाही चालू शकत का? आम्हाला ह्या प्रश्न आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे ही, जर केंद्र सरकारमध्ये परीक्षा होऊ शकतात, जसं की थोडा दिवसांपूर्वी NTPCची झाली, सप्टेंबरमध्ये JEEची झाली, आता UPSCची पण मध्ये झाली, तर महाराष्ट्रात जेव्हा MPSCची वेळ येते तेव्हाच का कोरोना येतो? तेव्हाच का कोरोनाचा मुद्दा उठतो? आता थोडा दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्याही परीक्षा झाल्या, तेव्हा का कोरोना येत नाही? तर MPSCच्या वेळेस हेच प्रॉब्लेम येत आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही खूप डिप्रेशनमध्ये जातो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर ह्याचा विचार आयोगानं किंवा सरकारने करावा असं आम्ही रिक्वेस्टही करतो. आणि तुम्ही त्याच्याप्रमाणे करचाल असं आम्ही तुमच्यावर विश्वासही दाखवतो अजूनही. बाकीची माहिती घेतली का पुढची काय झालं आम्हाला माहिती घ्या पुढची ते सांगितलं. महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा 5व्यांदा MPSCच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. खेड्यापाड्यातले सर्व विद्यार्थी आपल्या गोरगरीब आईवडिलांच्या पदरचे परिश्रमाचे पैसे खर्च करून शहरामध्ये शिक्षण घेतात, अभ्यास करतात आणि त्यांची मेहनत वाया घालवण्याचा, त्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरण्याचा सपाटा या महाविकास आघाडी सरकारने चालवलेला आहे. नाईट क्लब सुरू आहेत, पब सुरू आहेत, पटोलेंच्या स्वागताचे मेळावे सुरू आहेत, राठोडसारख्या एका मुलीच्या खुनात आरोपी असलेल्या मंत्र्याचे दबावाचे मेळावे सुरू आहेत. आणि यांना फक्त मुलांच्या परीक्षेसाठी, त्यांच्या भवितव्यासाठी कोरोना दिसतो.
ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आज विद्यार्थ्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांना पायदळीत तुडवण्याचा प्रकार महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे. अमरावती शहरामध्ये पुण्याप्रमाणे, नागपूरप्रमाणे, मुंबईप्रमाणे, कोल्हापूरप्रमाणे तरुणांनी आंदोलन केलं. मुली रडत होत्या, मात्र त्या मुलींच्या पोलिसांनी त्यांच्या असे केस धरून त्यांना व्हॅनमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांच्यावर दडपशाही करण्यात आली. हे आंदोलन चिरडण्यात आलं. निरपराध तरुणांवर लाठीमार करण्यात आला. पोलीस प्रशासनाला मगरुरीने आंदोलन निपटवण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या सूचना होत्या. याचा निषेध झाला पाहिजे. आमची भारतीय जनता पार्टी म्हणून मागणी आहे की 14 तारखेलाच कुठल्याही परिस्थितीमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या पाहिजे. जर या परीक्षा घेण्यात आल्या नाही तर भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करेल. परीक्षा रद्द समोर अरे इकडे या सगळे गाडी पण आली पाहिजे म्हणजे पोलिसांना धाक असतो. परीक्षा राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारने कोण म्हणतं घेणार नाही. एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारने कोण म्हणतं घेणार नाही. कोण म्हणतं घेणार नाही. एमपीएससी एमपीएससीची राज्य सरकारने परीक्षा वेळेवर झालीच पाहिजे. एमपीएससीची राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा वेळेवर कोण म्हणतं घेणार नाही. कोण म्हणतं घेणार नाही. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारने कोण म्हणतं घेणार नाही. महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला आहे एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्याचा, तो मुलांसाठी खूप घातक ठरलेला आहे. कारण की 2019 पासून आतापर्यंत कमीत कमी 3 ते 4 वेळेस या तारखांमध्ये चेंज झालेला आहे. व मागच्या लास्ट टाईममध्ये CM साहेबांनी स्वतः श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की येणाऱ्या जी तारीख राहील म्हणजे 14 मार्च 2021 या तारखेला आम्ही स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करू, परंतु तसे काही झाले नाही. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व कमीत कमी मागचे 1.5 ते 2 वर्षापासून सर्व मुले, गोरगरीब असेल, ग्रामीण भागातील असेल, शहरी भागातील असेल, हे सर्वजण मागील 2 वर्षापासून अभ्यास करत आहे व त्यांच्या वेळोवेळी नवीन तारखा येत आहे. त्यामुळं आमची म्हणजे सर्व विद्यार्थ्यांवर हा मानसिक खूप लोड येतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आता जे सरकारने सांगितले 14 मार्चला जी भरती होणार होती किंवा स्पर्धा होणार होती तर ती वेळेवर व्हायला पाहिजे, एवढीच आमची सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. परीक्षा झाली पाहिजे. सरकारला फक्त एवढीच विनंती आहे उद्धव साहेब ठाकरेंना की मुख्यमंत्र्यांना की जे 14 मार्चची जी एमपीएससीची पूर्व परीक्षा होती जी शासनाने आतापर्यंत भरपूर वेळेस 3 ते 4 वेळेस समोर लुटली. फक्त सरकारला एवढीच विनंती की सरकारने ती ज्या टायमात मुलांना सांगितलेलं 14 मार्चला त्या 14 मार्चच्या टायमातच घ्यावी आणि परत सरकारनं ज्या पण राज्य सरकारच्या ज्या पण परीक्षा आहे किंवा पोलीस भरती असो कोणत्या परीक्षा असो त्या सरकारने ठरवलेल्या वेळातच घ्याव्या. कारण की मुलांचे वय पण चाललेत, मुलांचे आणि बेरोजगारी पण जास्त प्रमाणात वाढत आहे. सरकारला एवढी विनंती आहे की ठरवलेल्या मुलांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावे बेरोजगारीचे. धन्यवाद. वेळेवर तारीख दिलेली तर वेळेवर तारीख जर झाले कायदा कोणी हातात
शिक्षण क्षेत्राबद्दल उदासीन असलेल्या या महाराष्ट्र सरकारने 5व्यांदा परीक्षा पुढे ढकललेली आहे MPSCची। आज MPSCचा विद्यार्थी या कोविड-19च्या काळामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी शहराच्या ठिकाणी येऊन स्वतःच्या कुटुंबाला ज्याप्रमाणे आता उत्पन्नाचे स्रोत ज्यावेळेस आटलेले आहेत त्यावेळेस स्वतःच्या पोटाची खळगी बोलून पालक आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला शहराच्या ठिकाणी अभ्यासासाठी पाठवत आहेत आणि हे शिक्षण क्षेत्राबद्दल उदासीन सरकार परीक्षा पुढे ढकलली जाते। एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या सभा होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत, 500,000 संख्येचे लग्न होत आहेत, पण माझ्या विद्यार्थी मित्राला त्याच्या हक्काची परीक्षा दिली जात नाहीये। विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आणि जर काय महाराष्ट्र सरकारने या विषयावर पुनर्विचार नाही केला तर विद्यार्थी परिषद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। परीक्षा व्हायलाच पाहिजे, सरकारचा वंदे वंदे भारत माता की भारत माता की परीक्षा भारत माता की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद, बोलो जिंदाबाद, विद्यार्थी परिषद जिंदाबाद। शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, परीक्षा आमच्या हक्काची नाही कुणाची। नाही कुणाच्या बापाचं, नाही किसी से भीक मांगते, परीक्षा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, बोल भारत माता की जय, बोल भारत माता घेणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं घेणार नाही। पद्मेश त्याची या ठिकाणी व्यथा मांडतोय। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की MPSCची परीक्षा या महाराष्ट्राच्या बेजबाबदार उदासीन असलेल्या शिक्षण सरकारने जो काही निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे विद्यार्थ्यांना डावलून घेतला आहे। कारण की हा जो एक विद्यार्थी आहे हा ग्रामीण भागातून शहरा भागात जो आलेला आहे तर त्याच्या पुढे हा एक मोठा प्रसंग पडला आहे। कारण की घरचे खूप हातात झाले आणि MPSC देणारा विद्यार्थी हा एकटा MPSC करत नसतो, त्याच्या मागे एक पूर्ण फॅमिली असते, एक परिवार राहतं। त्याच्यामुळे घरचे हातात झाले आणि MPSCचे त्यांनी आता 4 ते 5 वेळा एक्झाम कॅन्सल केली। त्यामुळे मुलांपुढे एवढा मोठा प्रश्न पडला आहे की मुलं किती वेळा स्वतःला सावरू शकतील। कारण की 4 ते 5 वेळा त्यांनी एक्झाम कॅन्सल करण्याचा हा निर्णय घेतला आहे। मुलांना डावललं आहे आणि मुलांना खूप हाल अपेक्षा होत आहे। त्याकरता सरकारकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी निर्णय बदलावा आणि एक्झाम घ्यावी। पद्मेश आयरे।